माझे नाव दिव्या चौथे. मी कोथरूड शेड्यूल 51ची विद्यार्थिनी आहे. मी याआधी झी मराठीवर सावळ्याची जणू सावली या सिरियलमध्ये काम केलेलं आहे. मराठी शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज केलेल्या आहेत. मॅट्रिमोनीची डिजिटल ऍड केलेली आहे आणि आता सध्या मी एक बिग बॅनर वेब सिरीज करत आहे आणि ती सुद्धा खूप छान पद्धतीने चालली आहे. तर हे सगळं शक्य झालं मिरॅकल्समुळे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण स्क्रीनवर एकदा तरी झळकावं. तसंच माझं देखील काहीसं होतं, पण मार्ग सापडत नव्हता. ऑडिशन्स कशा करायच्या किंवा कॉन्टॅक्ट कसे मिळवायचे हे समजत नव्हतं. मग मिरॅकल्सची ऍड पाहिली आणि सेमिनारला गेले. प्रमोद सरांनी सेमिनार घेतला होता. त्यांचं मार्गदर्शन इतकं भावलं, इतकं पटलं की मी ऍडमिशन घेऊन टाकलं. आणि त्यांची सांगण्याची पद्धत इतकी साधी आणि सिंपल आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मनात एक धाडस जे होतं ते बाहेर आलं आणि मी हिंमत केली. तर मी घरी सांगितलं आणि क्लास लावला. क्लासमध्ये पण त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. प्रत्येक लेक्चर त्यांनी एक वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. जसं की व्हॉइस मॉड्युलेशन, कॅरेक्टरायझेशन, इमॅजिनेशन. हे सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला ऍक्टिंग मधल्या छोट्या छोट्या बारकावे लक्षात आले. ती कशी करायची ही समजली. 9 रस म्हणा. 9 रस म्हणजे 9 इमोशन्स. ते हसणं, रडणं, प्रेम दाखवणं किंवा राग व्यक्त करणं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांपर्यंत कशा पोहोचल्या गेल्या पाहिजेत हे खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किट म्हणजे एक छोटंसं नाटक. तर स्किटमध्ये एक ग्रुप्स केलेले जातात आणि एक विषय दिला जातो प्रत्येक ग्रुपला. मग त्याच्यावर एक स्टोरी बनवायची असती, एक छोटंसं नाटक बसवायचं असतं. तर ते बसवताना सुद्धा त्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की स्टेज डेअरिंग म्हणा किंवा व्हॉइस मॉड्युलेशन. आपली आवाजाची फ्रिक्वेन्सी किती लेवलपर्यंत पाहिजे आणि आपला आवाज लोकांपर्यंत गेला पाहिजे. आपली बॉडी लँग्वेज, आपले एक्सप्रेशन्स, इमोशन्स किंवा आपले कॅरेक्टर काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये शिकायला मिळाल्या. आणि माझी एक इच्छा होती की एकदा तरी रंगभूमीवर काम करायची. तर ती इच्छा माझी पूर्ण झाली. तर मला असं वाटतंय की माझ्या सगळ्या इच्छा किंवा माझ्यातला एक कॉन्फिडन्स बाहेर आला आणि मी सगळ्या गोष्टी एक जिद्दीनं करायला सुरुवात केली. तर तुम्ही सुद्धा ऍक्टिंग अकॅडमी ही जॉईन करा. तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. याचे क्लास चांगले आहेत, यांची फॅकल्टी चांगली आहे, यांची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप चांगली आहे. या जगासमोर एक नवीन प्रयोग करायचं आपलं ठरलं. प्रयोग? कसले प्रयोग करतायत कोणाच ठाऊक. सरळ रॅम्प वॉक करा, कॉस्ट्युम पुट ऑन करा, इंटरव्ह्यू घ्या आणि संपवा विषय. आजवर रूपमची सगळी ड्युटी पेजंट असेच तर होणार. आमच्या इकडे तर असंच चालतं. यांना माहित नाहीये का काय माहिती. तुम्हाला तुमच्या सिटीची एक सुंदर मराठी मुलगी पाहिजे, सेम कास्टची, ट्रॅडिशनल व्हॅल्यू असलेली. हीच तुमची चेकलिस्ट आहे ना? मला माहिती आहे. म्हणूनच तर लोकल मॅट्रिमोनी आहे ना. सिटी फिल्टर करा, पुणे, मुंबई, कोल्हापूर. कास्ट फिल्टर करा, फक्त तुमचीच. प्रोफाइल्स चेक करा, त्यांना लाईक करा आणि 199 रुपयामध्ये अनलॉक करा. आणि त्यांना डिरेक्टली कॉल करा. त्यांच्या फॅमिलीशी डिरेक्टली बोला. लोकल मॅट्रिमोनी ऍप आत्ताच डाउनलोड करा. ए बाई, तुझा काय? चल बाहेर हो, बाहेर हो. काय चाललंय का तुझं? मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. मी काय तुला इथे येऊन नाचायचा पगार देतो काय ग? तुम्हाला सुद्धा याचा भविष्यात खूप चांगला फायदा होईल. तर तुम्ही सुद्धा ही मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमी जॉईन करा आणि तुमचं ऍक्टर होण्याचं स्वप्न साकार करा. थँक्यू.